काय बघितलंय आपण डेटाबेसवर डिस्कशन करतोय. ठीक आहे, डेटाबेस कशासाठी यूज केला जातो आणि आपला काय मोटिव्ह असतो त्यामागे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. कुठली सर्व्हिस आहे यामध्ये डेटाबेस बद्दल जर आपण बोलतोय तर कोणती सर्व्हिस आपण यूज केली आहे? RDS. सो RDS सर्व्हिस आपण यूज करणार कुठे? AWS मध्ये. सो सिम्पली ओपन RDS, दिस वन, राईट? ओके. आणि याला ऍक्सेस करायसाठी आपल्याला काय पाहिजे? एक इन्स्टन्स पाहिजे. सो EC2 इन्स्टन्स पण आपण एक क्रिएट करून टाकू. कुठे आपण? मुंबई रिजन मध्ये. मुंबई रिजन मध्ये एक इन्स्टन्स क्रिएट करा. सर स्क्रीन नाही दिसत आहे. ओके, सो लेट मी शेअर स्क्रीन. चेक. ओके, स्क्रीन विजिबल आहे का? चेक करा एकदा. ओके, गुड. सो सिम्पली एक इन्स्टन्स क्रिएट करू. इन्स्टन्स क्रिएट केल्यानंतर आपण काय करणार? आपला डेटाबेस क्रिएट करणार आणि डेटाबेसला काय करणार? एक्सेस करून बघणार. आपण ट्राय केलेलं बट ते नव्हतं होत. तर येस, रिपीट द प्रोसेस. आणि इन्स्टन्स कसा क्रिएट करायचा पूर्ण तर इन्फॉर्मेशन आहेच तुम्हाला, तर मी फास्ट मध्ये करून टाकतोय. लॉन्च इन्स्टन्स. नाव देऊ आपण इथे डेटाबेस VM. क्लिअर? डेटाबेस VM. आपण नॉर्मली एका इन्स्टन्स मध्ये डेटाबेस कसा इन्स्टॉल करायचा आणि त्यावर वर्क कसं करायचं हे पण बघितलंय. त्यामध्ये कुणाला काही इश्यू नाही. बट आता ऍक्च्युली आपला डेटाबेस कुठे राहणार आहे? जो काही आपल्याला इश्यू यायचा, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड कन्सिडर करा, त्याचा परफॉर्मन्स रिलेटेड कन्सिडर करा, अदरवाइज काय ऑटो स्केलिंगचे जे काही इश्यूज यायचे, हे सगळे इश्यूज रिझॉल्व्ह करण्यासाठी AWS काय करतोय? आपल्याला एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. ती कोणती सर्व्हिस आहे? RDS. क्लिअर आहे? आपल्याला तिथे काय करायचं आहे? कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार न करता आपण डायरेक्टली काय करणार? एक डेटाबेस इन्स्टन्स क्रिएट करणार आणि देन त्याला यूज करणार टू सेव्ह अवर डेटा. RDS मीन्स व्हॉट? रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस, राईट? तर रिलेशनल डेटाबेस, रिलेशनल मीन्स व्हॉट? तर स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट मध्ये आपला डेटा सेव्ह करणे. क्लिअर आहे एवढं? ठीक आहे. तर स्ट्रक्चर फॉर्मॅट मीन्स व्हॉट? आपल्या एक्सेल मध्ये ज्या पद्धतीने आपण डेटा सेव्ह करतो त्या पद्धतीने आपण आपला डेटा कुठे यूज करणार? कुठे स्टोअर करणार? डेटाबेसेस मध्ये. आणि डेटाबेस ऍक्च्युअली काय असतो? हा डेटाबेस इंजिन असतो. वर्क कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण एक डायग्राम पण काढलेली आहे. त्या डायग्राम मध्ये आपण बघितलंय की कशा पद्धतीने काम होतं. हियर हियर इट इज दिस वन, राईट? तर नॉर्मली दोन टाईपचे डेटाबेसेस असणार. एक असणार कोणता? रिलेशनल डेटाबेस आणि दुसरा नॉन रिलेशनल डेटाबेस. रिलेशनल मध्ये स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये आपला डेटा जाणार. नॉन रिलेशनल मध्ये त्याचं काही स्ट्रक्चर नसणार. कसाही जसा तुम्ही डेटा टाकणार तसा तो एक्सेप्ट करेल. क्लिअर आहे? तर MySQL मध्ये सॉरी AWS मध्ये आपण जे RDS सर्व्हिस यूज करणार, यामध्ये आपल्याला करायचं काय? तर डेटाबेस इंजिन यूज करायचे. या डेटाबेस इंजिन वर कोणते ऑपरेशन्स करणार आपण? कर्ड ऑपरेशन, क्रिएट, रीड, अपडेट अँड डिलीट. त्यामुळे कर्ड ऑपरेशन म्हणतात त्यांना. देन हे ऑपरेशन्स करण्यासाठी काय आवश्यक आहे आपल्याला? SQL लँग्वेज, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. क्लिअर आहे? आणि जर आपण नॉन रिलेशनल डेटाबेसवर काम करतोय तर नॉन रिलेशनल साठी लँग्वेजची गरज आहे का? नाही. सिम्पली डेटा ऍड करायचा, दॅट्स इट. आणि RDS मध्ये जे आपल्याकडे इंजिन्स अवेलेबल आहेत ते कोणते कोणते? MySQL, Postgres, MS SQL, Oracle DB आहे ना, राईट? सो एक इन्स्टन्स आपण क्रिएट करू आणि देन डेटाबेसला ऍक्सेस करून बघू. ओके, सो मी मशीन थोडी चेंज करतोय. 22.04 घेतोय.
ओके. सो मशीन आलेली आहे. देन त्यानंतर T2 आपल्याला याचं काय करायचं तर हे डिफॉल्ट मध्ये ठेवूया. आपली की पेअर घ्यायची आहे. की पेअर कशासाठी एक्सेस करण्यासाठी एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप MySG then all default nothing more launch instance. Clear? Microsoft SQL Server is not supported. SQL Server कुठे लागला? Cancel. Database. VM. चुकून बहुतेक आपला मायक्रोसॉफ्टला क्लिक झालाय. स्लो चालतंय ना त्यामुळे थोडासा अजून काही नाही. पेशन्स ठेवू आणि करू. आज झाला पाहिजे आपलं काम. अच्छा विथ स्क्वेल उबंतू विथ स्क्वेल आहे याला जर बघितलं तर बट वी डोंट नीड दिस नॉर्मल वाला. ठीक आहे आपल्याला हाच घ्यावा लागेल 24. बघा कुणीतरी स्क्वेल कॉन्फिगर करून ठेवलेला आहे उबंतू मध्ये. अंडरस्टूड. तर कुणीतरी तो उबंतू मध्ये स्क्वेल इन्स्टॉल करून ठेवलेला आहे आणि ती इमेज पब्लिक केलेली आहे जेणेकरून बाकी लोक पण त्याला यूज करू शकतात. बट ते बहुतेक फ्री टायर मध्ये अवेलेबल नाही आहे म्हणून आपण एक्सेस करू शकत नाही. तर लेट्स गो विथ दिस वन. काही प्रॉब्लेम नाही आहे. T2 T3 and then ID. Select security group, nothing more. Now launch. ओके बघू अपडेट वगैरे होतो की नाही होत व्यवस्थित. नाहीतर आपल्याला इन्स्टन्स साठी इश्यू यायचा अपडेट होत नव्हतं. यामध्ये वर्क होईल की नाही ते बघू. ऍक्सेस कसं करायचं यू ऑल नो. डायरेक्ट कनेक्ट करू शकतो आपण इथनं. थोडा टाइम घेईल हा ऍक्सेस करायसाठी. लेट्स वेट. तोपर्यंत आपण आपल्या RDS वर जाणार आणि RDS चा डेटाबेस क्रिएट करणार. इन्स्टन्स लॉन्च होतोय तोपर्यंत RDS मध्ये कोणते कोणते टर्म्स कशा पद्धतीने आहेत ते अंडरस्टूड करून घेऊ. ठीक आहे. तर सिम्पली जेव्हा आपण इथे जाणार डेटाबेसेस मध्ये एक डेटाबेस क्रिएट करायला सुरुवात करणार. क्लिअर आहे. सो क्रिएट डेटाबेस. इथे काय दिसतंय दोन ऑप्शन्स आहेत. कोणते ऑप्शन्स आहेत. एक फुल कॉन्फिगरेशन इझी कॉन्फिगरेशन. आपण इझी कॉन्फिगरेशन मध्ये जायची कोशिश केली. ठीक आहे. आपण काय करणार फुल कॉन्फिगरेशन मध्ये कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते बघणार आणि त्या पद्धतीचा एक डेटाबेस क्रिएट करणार. ओके. सो सिम्पली गो विथ फुल कॉन्फिगरेशन आपण स्वतः करणार आहोत. त्यानंतर इंजिन कोणता यूज करायचा आहे तर डिपेंड्स ऑन अस किंवा आपली ऍप्लिकेशन ज्या आपल्या ऍप्लिकेशन नुसार आपल्याला जो डेटाबेस आवश्यक आहे हे सगळ्या गोष्टी कुठे डिस्कस केल्या जातात तर तुमच्या टीम मीटिंग्स मध्ये डिस्कस केल्या जातात. जेव्हा एखादा प्रोजेक्ट सेट होतो ना तेव्हा तुमचं पूर्ण कन्व्हर्सेशन होतं की इन्स्टन्स कुठला असला पाहिजे डेटाबेस कुठला असला पाहिजे. कॉम्पॅटिबिलिटी चेक केल्या जाते. त्यानंतर तुम्हाला डेव्हलपर कडून किंवा तुमच्या प्रोजेक्ट मॅनेजर कडून हे सांगितलं जाईल की आपण PostgreSQL यूज करणार आहोत की MariaDB यूज करणार आहोत. क्लिअर झालं. ठीक आहे. आपण आपल्या मनाने करणार नाहीये. नेक्स्ट MySQL करा किंवा MariaDB व्हॉट एव्हर यू वॉन्ट. दोघांचाही पोर्ट नंबर सेम असतो. ओके. सो लेट्स गो विथ MariaDB. ठीक आहे. देन त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल. आता बघा इथे प्रत्येक स्टेप थोडे समजून घ्यावी लागेल तुम्हाला. सर्वात आधी इथे काय दिलेलं आहे इंजिन व्हर्जन. ओके. इंजिन व्हर्जन मध्ये काय इंजिन मध्ये बघा MariaDB चे पूर्ण व्हर्जन्स इथे दिलेले आहेत जे तुम्ही इकडे MariaDB इन्स्टॉलेशन साठी यूज करणार. MariaDB डाउनलोड और लेटेस्ट वर्जन तो MariaDB चा ऑफिशियल पेज आहे. यामध्ये जाऊन जर तुम्हाला वर्जन चेक करायचं असेल तर यू कॅन चेक.
मल्टिपल व्हर्जन्स अवेलेबल असणार, त्यापैकी तुमच्या ऍप्लिकेशन नुसार तुम्हाला कोणता यूज करायचा आहे ते तुम्ही इथून यूज करणार. क्लिअर? ओके. सी डिफरंट व्हर्जन्स यू कॅन सी हिअर, आणि ते इन्स्टॉलेशन करण्याची पूर्ण प्रोसेस पण इथे मिळेल तुम्हाला. MariaDB सर्व्हर्स हिअर 12 पॉइंट पर्यंत आलेले आहे ऑल रिलीज. क्लिअर? आणि यापैकी आता आपल्याकडे अवेलेबल किती आहे? MariaDB 11.8 पर्यंत आहे लेटेस्ट व्हर्जन. इथे AWS कडे कोणता अवेलेबल आहे? 11.8 नाही, हा 11.8 आहे लेटेस्ट. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला इथे व्हर्जन सेट करावं लागेल. तर एक काम करू आपण, इन्स्टन्स मध्ये सर्वात आधी काय करू? MariaDB इन्स्टॉल करू. कशासाठी रिक्वायर्ड का बरं आहे? कारण स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजची रिक्वायरमेंट आहे आपली. तर MariaDB जेव्हा आपण इन्स्टॉल करणार तेव्हा त्याच्यासोबत काय इन्स्टॉल होणार? स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज MySQL. क्लिअर? अदरवाइज तुम्ही डायरेक्टली MySQL ला इन्स्टॉल करा, काही प्रॉब्लेम होणार नाही. सो दोन्ही करू आपण कनेक्ट. आणि तिथे जो व्हर्जन असेल त्याच व्हर्जनचा आपण इकडे डेटाबेस क्रिएट करायची कोशिश करू. और यू नो इथून आपण एखादा व्हर्जन स्पेसिफिकली यूज करू शकतो. ओके, कनेक्शन स्टॅब्लिश झालंय. व्हेरी गुड. sudo -i. आता आपल्याला एक तास असा आहे की अपडेट व्हायला पाहिजे. हे apt-get अपडेट फास्ट मध्ये झालं तर व्हेरी गुड. येस, वी कॅन प्रोसीड. नाहीतर आपण बघितलेलं आहे भरपूरदा ही कमांड किंवा आपला डेटाबेस सॉरी इन्स्टन्स वर्क करत नाहीये. काय म्हणताय? अजून चक झालंय? ओके, गुड. सो अपडेट झालाय. देन आता आपल्याला इन्स्टॉल करायचं apt-get इन्स्टॉल आपण डायरेक्टली करू शकतो MariaDB. बट इथे काय होतं, अपडेटेड व्हर्जनच मिळेल असं नाहीये. इथे काय मिळेल, त्या उबंतूच्या रेपॉझिटरीज मध्ये जो व्हर्जन अवेलेबल असेल MariaDBचा तो घेऊन येणार आणि इन्स्टॉल करणार. अंडरस्टूड? सो आपण या कमांड थ्रू जाऊ. MariaDB जो अवेलेबल आहे तो घेऊन येईल. तो MariaDB, that's it, -y, enter. Unable to locate package MariaDB. हा MariaDB राहणार नाही. याची कमांड आपण एकदा चेक केलेली आहे. कोणती? MariaDB डाउनलोड. काल काही कमांड्स आपण काढलेल्या होत्या, माहितीये तुम्हाला? डाउनलोडच्या ऐवजी आपण इन्स्टॉल करू. हा, तर MariaDB -सर्व्हर आहे. सी MariaDB -सर्व्हर. तर सिंपली या कमांडला एक्सेस करू, आपण यूज करू. कम हिअर, MariaDB -सर्व्हर लिहायचं आहे. एंटर. हे कशासाठी आवश्यक आहे? आपल्याला एक्सेस करायचं आहे काय? डेटाबेस. त्यासाठी. ओके, डन. नाउ चेक MariaDB वर्जन. वर्जन वर्जन आहे का? येस, -, वर्जन. तर इथे 15 पॉइंट कोणता आहे? वर्जन 15.1, 10.11. ओके, 10.11. तर 10.11 आपल्याकडे इथे अवेलेबल आहे का? सी चेक करा. 10.11 घेतलेला आहे. 10.11 किती आहे ते? 14. सो 10.11.14 आपण इथे सिलेक्ट करून घेऊ. सी दिस वन इथे सिलेक्ट केलं, राईट. आता MariaDB मध्ये इथे आपल्याला MySQL कमांड पण मिळेल. MySQL वर्जन -वर्जन
आहे, सेम व्हर्जन आहे. क्लिअर. तर MariaDB आणि MySQL ह्या दोन्ही ॲज अ कमांड लाईन आपण यूज करू शकतो टू कनेक्ट विथ आवर डेटाबेस. तर येस, आपल्याला इथे व्हर्जन मिळाला, हा बाय डिफॉल्ट वाला आलाय. सो लेट्स सिलेक्ट दिस वन. नेक्स्ट आता समोर जाऊ. मी तुम्हाला टेम्पलेट बद्दल सांगितलेलं आहे. टेम्पलेट आपल्याला 3 पद्धतीचे टेम्पलेट्स इथे अवेलेबल करून दिले जातात. चूज अ सॅम्पल टेम्पलेट टू मीट युअर यूज केस. जर तुमचं हाय लेवलचं डेटाबेस तुम्हाला आवश्यक असेल की खूप जास्त डेटा आहे तुमचा, तो प्रोसेस व्हायला पाहिजे, तर इथे तुम्ही यूज करू शकता प्रोडक्शन किंवा डेव्ह एन्व्हायरमेंट. बट फॉर टेस्टिंग पर्पज, फॉर प्रॅक्टिस पर्पज वी हॅव फ्री टायर एलिजिबल. आणि फ्री टायर मध्ये काय होईल, ह्या दोन्हीला आपल्याला यूज करता येत नाही. आधी हा अपडेट आला तेव्हापासून नाही आहे, AWS मध्ये अपडेट आलेला आहे तेव्हापासून हे अवेलेबल नाही आहे, पण आधी होतं. मी स्वतः करून बघायचं. ठीक आहे. आता त्यांनी ब्लॉक केलेले आहेत. ठीक आहे, नो वरीज. लिमिटेशन्स लावलेले आहेत, इथे दिसेल फ्री प्लॅन हॅज ऍक्सेस टू लिमिटेड फीचर्स अँड रिसोर्सेस. सो त्यामुळे आधी हे नव्हतं. ठीक आहे, लेट्स गो. तुम्हाला हे टाइप्स ऑफ इंजिन्स इथे जे यूज होत आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे की अवेलेबल काय काय आहे इथे. क्लिअर. IBM DB2 पण अवेलेबल आहे, अवेलेबल नाही आहे, आपण यूज नाही करू शकत. तर 1 2 3 4 अवेलेबल आहेत, यूज करू शकतो फॉर फ्री टायर. ओके. सो MariaDB सिलेक्टेड. नाव हिअर डेटाबेस आयडेंटिफायर नाव द्यायचं आहे. तुम्ही नाव कुठलंही द्या, मी सध्या डेटाबेस 1 म्हणून चालतोय. नेक्स्ट, डेटाबेस जर आपण क्रिएट करतो तर डेटाबेसला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आयडी आणि पासवर्ड. तर तो आयडी आणि पासवर्ड आपण इथे देणार. आयडी असेल याची काय, ऍडमिन बाय डिफॉल्ट. तुम्ही रूट ठेवा, तुमचं स्वतःचं नाव द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट, क्रेडेन्शियल मॅनेजमेंट. क्रेडेन्शियल मॅनेजमेंट मध्ये काय आहे, तर आपण स्वतः क्रेडेन्शियल मॅनेज करणार. और AWS ची एक सर्व्हिस आहे, कोणती, AWS सिक्रेट मॅनेजर. सिक्रेट मॅनेजर तुम्हाला बघावी लागेल. सिक्रेट मॅनेजर मध्ये डायरेक्टली काय होईल, एक सिक्रेट आपल्याला क्रिएट करता येतं. तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता. AWS सिक्रेट मॅनेजर. क्लिअर. राईट क्लिक करू आपण, याला न्यू टॅब मध्ये ओपन करून चेक करू. इथे तुम्हाला डायरेक्ट येणार की यू वॉन्ट टू सेव्ह पासवर्ड्स फॉर डेटाबेस. इफ येस, सो क्रिएट स्टोर अ न्यू सिक्रेट. सी, सिक्रेट मीन्स व्हॉट, पासवर्ड्स. अंडरस्टूड. देन याला जर तुम्ही क्लिक करताय तर याला मध्ये तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स मिळतील. क्रेडेन्शियल फॉर RDS डेटाबेस. सी, अदर डेटाबेसेस, DynamoDB, मॅनेज एक्सटर्नल सिक्रेट्स, भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मोस्टली डेटाबेस साठी इथे यूज केलं जातं. आणि देन तुम्ही सिम्पली युजर नेम, पासवर्ड टाका, की नेम टाका, दॅट्स इट. नेक्स्ट करत त्याला क्रिएट करा. अंडरस्टूड. आणि हा सिक्रेट क्रिएट झाल्यानंतर आपल्याला त्याला कुठे यूज करावं लागेल, इथे. याला क्लिक केल्याबरोबर इथे ते की येणार, इथे आपल्याला ते की सिलेक्ट करावी लागेल. अंडरस्टूड. इझी आहे, कठीण वाटतंय. ओके. बट येस, फॉर नाव वी आर गोइंग विथ अवर सेल्फ मॅनेज. सो AWS सिक्रेट मॅनेजर तुम्ही नंतर ना एक्सप्लोर करू शकता. तर पासवर्ड काय ठेवायचा आहे, ऑटो जनरेटेड पाहिजे का, नाही. मास्टर पासवर्ड तर सिंपल ऍडमिन 1 2 3, ऍडमिन 1 2 3. तो वीक म्हणतोय, चालेल आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट, इथे काय दिलेलं आहे, ऍडिशनल क्रेडेन्शियल सेटिंग. तर आता क्रेडेन्शियल सेटिंग मध्ये काय दिलेलं आहे बघा, पासवर्ड ऑथेंटिकेशन. आणि नेक्स्ट काय, पासवर्ड अँड IAM डेटाबेस ऑथेंटिकेशन. मीन्स व्हॉट, पासवर्ड ऑथेंटिकेशन मीन्स हा जो पासवर्ड दिलाय यांनी ऑथेंटिकेशन होऊन जाणार. बट जर सेकंड ऑप्शन तुम्ही यूज करताय तर युजर IAM, आपला जो एक IAM युजर आपण क्रिएट करतो त्याचं ऑथेंटिकेशन आवश्यक असणार. कळलं. एक युजर जो आपला क्रिएट होईल त्याचा एक आयडी लागेल, पासवर्ड लागेल, आणि इथे जो डेटाबेस आहे त्याचा पण एक पासवर्ड लागेल. कळलं आदित्य, पक्का. ओके, समोर जायचं. ठीक आहे. देन इथे काय दिलेलं आहे, इन्स्टन्स कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय करतोय, DB इन्स्टन्स कॉन्फिगरेशन. सर इन्स्टन्स कॉन्फिगरेशन मध्ये बघा, इथे तुम्हाला दिसेल ब्रस्टेबल क्लासेस मीन्स T क्लासेस जे आपण AWS EC2 इन्स्टन्स मध्ये बघितलेले आहेत. T3, T4 आणि ते पूर्ण जे काही आपण जे इन्स्टन्स टाइप्स बघितलेले आहेत तेच टाइप्स इकडे अवेलेबल असणार आहे. असं नाहीये की पूर्ण अवेलेबल असेल, होऊ शकते तिकडे काही जास्त आहे, इकडे काही कमी आहे. बट इथे स्टार्ट कशाने होणार, आणि हे बघा इथे पूर्ण लिस्ट दिलेली आहे जे अवेलेबल आहेत फ्री टायर साठी. एक तर आहे T3 आणि दुसरा कोणता आहे T4.
4. सो 1 GB रॅम, 2 कोर CPU यासोबत तुम्हाला हे यूज करता येतात दोन. ठीक आहे, आपल्याला इथे काही छेडछाड करायची नाही आहे, समोर जायचं आहे, आपला फ्री टायर आहे, इनफ आहे प्रॅक्टिससाठी, नो वरीज. ओके, सो इथे तुम्हाला हे चेक करता येईल इन्स्टन्स टाइप्स कोणते कोणते अवेलेबल आहे जर आपण इथे टाइप करून बघतोय तर. बट नाव गो विथ इन्क्लूड प्रिव्हियस जनरेशन क्लासेस, ते आहेत का अवेलेबल? प्रिव्हियस जनरेशन क्लासेस नाही आहे तर तो दाखवणार पण नाही. सो दोन्ही ऑप्शन्स क्लोज. ब्रस्टेबल क्लासेस मध्ये जातोय. इथे अजून आणखी दिसेल दोन ऑप्शन्स, स्टँडर्ड क्लासेस आणि मेमरी ऑप्टिमाइज क्लासेस. यू नो दिस, स्टँडर्ड क्लासेस एम ने क्लास चालू होतो आणि मेमरी ऑप्टिमाइज मध्येच आर आणि एक्स ने क्लासेस जे चालू होतात ते नंतर बघू आपण. हे आपल्याला कुठे बघायला मिळेल. तर इन्स्टन्स टाइप समजलं. ओके, काय होत आहे, हा स्टोरेज सिलेक्ट करतोय, सीपीयू युटिलायझेशन किती राहणार, सीपीयू कोर्स किती राहणार, रॅम किती राहणार हे सेट करतोय. कारण आपण काय क्रिएट करणार आहोत इथे, डेटाबेसचा एक इन्स्टन्स. त्याचा हार्डवेअर रिलेटेड पूर्ण कोण करणार मॅनेज, AWS स्वतः करणार. अंडरस्टूड. बट जनरली आपण हिअर नाव चेक स्टोरेज. आता मला सांगा हे स्टोरेज क्लासेस आहे बघा कोणते कोणते दिसत आहे, कुठे बघितलं आपण हे, कुठे बघितलं हे क्लासेस? S3 मध्ये कसे बघणार, EBS मध्ये बघितलं आहे का? लक्ष क्षितिज, रिया लक्ष आहे? आरती एकदम असं मग्न झाल्यासारखं काय बघतोय? लक्ष आहे ना? ओके, थोडं प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवा. इथे गोष्टी आपल्याला रिलेट कराव्या लागणार आहेत एकमेकांसोबत. तर इथे जे काही दिसतंय कुठे आहे, EBS मध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे याबद्दल. जनरल पर्पज, प्रोव्हिजन आयोज, हार्ड ड्राईव्ह, SSD ऑल आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तो सिम्पली जो बाय डिफॉल्ट आहे जनरल पर्पज SSD तो आपण घेतोय. नेक्स्ट अलोकेटेड स्टोरेज, किती स्टोरेज दिलेलं आहे, 20 GB अँड यू कॅन यूज अप टू किती, 6144 GB. कळलं? ठीक आहे. नेक्स्ट इथे एक ऍडिशनल स्टोरेज कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. यामध्ये काय असेल तर काय होतं, आपण डेटा ऍड करत जाणार. 20 GB भरलं तर 20 GB फुल झालं तर काय होईल, डेटाबेस क्रॅश होईल ना. आपला डेटाबेस काम करेल का? नाही करणार. तर इथे ऑप्शन आहे ऍडिशनल स्टोरेज म्हणजे डेटाबेस स्टोरेज ऑटो स्केलिंग. काय आहे, स्टोरेज ऑटो स्केलिंग. जसं डेटा ऍड होत जाणार तसं आपला स्टोरेज तो काय करणार, ऑटो स्केल होत जाणार धीरे धीरे. आता 20 भरलेला आहे, 10 GB तो ऍड करेल. तो हे पण भरला तर अगेन 10 GB ऍड करेल अगेन. तर या पद्धतीने कुठपर्यंत करू शकतो आपण लिमिट देऊ ना इथे कुठपर्यंत, 1000 दिलेली आहे, 1000 GB पर्यंत 20 to 1000 तो ऑटो स्केल होत जाईल. त्यानंतर नाही होणार. बट कुठपर्यंत करू शकता तुम्ही, 6144 GB पर्यंत. क्लिअर आहे? लास्ट आकडा कुठला लिहिणार तुम्ही, 6144. क्लिअर झालं? तर इथे तुम्ही ऑटो स्केलिंग करू शकता. ठीक आहे, हे बाय डिफॉल्ट इनेबल आहे, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. देन अवेलेबिलिटी अँड ड्युरेबिलिटी. अवेलेबिलिटी अँड ड्युरेबिलिटी यामध्ये काय दिसत आहे, मल्टी एजेड अवेलेबल आहे का आपल्यासाठी? एजेड मीन्स व्हॉट, अवेलेबिलिटी झोन. एजेड मीन्स व्हॉट, अवेलेबिलिटी झोन. मल्टी एजेड डिप्लॉयमेंट म्हणजेच हा जो डेटाबेस आहे हा डेटाबेस आपल्या मल्टिपल अवेलेबिलिटी झोन्स मध्ये डिप्लॉय करता येईल. काय काय दिलेले ऑप्शन्स, क्रिएट अ स्टँड बाय इन्स्टन्स. दिसतंय इथे क्रिएट अ स्टँड बाय इन्स्टन्स. लेट्स कन्सिडर हा जो आपला डेटाबेस आपण क्रिएट करतोय हा डेटाबेस कुठल्याही कारणामुळे जर ऑफ झाला, कुठल्याही कारणामुळे ऑफ झाला किंवा अवेलेबल नाहीये, काही ना काही इश्यू आहे, तर आपली अप्लिकेशन वर्क करेल का? नाही, कारण अप्लिकेशनचा डेटा कुठे आहे, इथे डेटाबेस मध्ये. आणि हा डेटाबेस जर डाऊन झाला तर अप्लिकेशन मध्ये लॉग इन पेजेस मध्ये क्रेडेन्शियल्स मिळतील का? नाही मिळणार. अंडरस्टूड? कन्सिडर करा फेसबुकचं लॉग इन पेज तुम्ही लॉग इन करायला जाताय, लॉग इनच होत नाही का? कारण त्यांचा डेटाबेसच उडाला. सगळे आयडी, पासवर्ड, तुमचं नाव, गाव, वस्तू, प्राणी कुठे स्टोअर असणार आहे, डेटाबेस मध्ये. आणि तो डेटाबेसच अवेलेबल नाही तर तुम्हाला तो ऍक्सेस करू देईल का? नाही. नो, काय म्हणणार, अनऑथोराइज्ड युजर नॉट फाइंड.
काही ना काही इश्यू येईल ना. तर यासाठी इथे काय असते, एक स्टँड बाय इन्स्टन्स असते. जर तुमचा डेटाबेस कुठे ज्या पण अवेलेबिलिटी झोन मध्ये तुम्ही क्रिएट केलेला असेल, तर तो अवेलेबिलिटी झोन सोडून दुसऱ्या 2 अवेलेबिलिटी झोन्स मध्ये तुमचा एक स्टँड बाय इन्स्टन्स क्रिएट होईल. जरी तुमचा मेन डेटाबेस इन्स्टन्स डाऊन झाला तरी तुम्हाला एक्सेस मिळत राहणार दुसऱ्या जो स्टँड बाय इन्स्टन्स आहे तिथनं. ओके. आता एक नॉर्मलचा सिनारिओ आहे, 2 डेटाबेस आहेत असे कन्सिडर करा. ठीक आहे, 2 डेटाबेस आहे. मी यांनाच कॉपी करतो इकडे. ओके. एक असेल तुमचा मेन आणि दुसरा असेल स्टँड बाय. क्लिअर. मला एक सांगा, जर हा मेन डाऊन झालाय तर स्टँड बाय वाला वर्क करेल. आता प्रायमरी डेटाबेस कोणता आहे तुमचा? मेन आहे, पण मेन डाऊन झाला ना. मेन डाऊन झाल्यानंतर वर्क कोण करताय, चालू कोण करताय वर्क? स्टँड बाय वाला. क्लिअर. बट अजून आपल्याला स्टँड बाय इन्स्टन्स पाहिजेच आहे ना. बट सध्याच्या कंडिशनला आता वर्क जो करतोय स्टँड बाय इन्स्टन्स हा ऍक्च्युली आता ऍज अ मेन काम करेल. हा ऍक्च्युली आता काय काम करेल? ऍज अ प्रायमरी डेटाबेस काम करेल. आणि अगेन एक डेटाबेस क्रिएट होईल जो की राहणार स्टँड बाय इन्स्टन्स. कळलं नाही? ठीक आहे. काय होत आहे? सिंपल, एकदम नॉर्मल कन्सेप्ट आहे. काय करतोय आपण? 2 टाईपचे डेटाबेस, एक आपला प्रायमरी आहे, दुसरा असेल एक स्टँड बाय इन्स्टन्स. करेक्ट. स्टँड बाय इन्स्टन्स कधी काम करेल? जेव्हा आपला पहिला इन्स्टन्स प्रायमरी इन्स्टन्स डाऊन होऊन जाईल. आता हा प्रायमरी इन्स्टन्स डाऊन झाला. आता आपल्याकडे डेटाबेस किती आहे? एकच राहिला. कोणता? स्टँड बाय वाला. मग स्टँड बाय वाला ऍज अ स्टँड बाय राहणार का? नाही. तो कसा काम करेल? प्रायमरी ऍज अ मेन काम करेल. तर हा कसा काम करेल? आता स्टँड बाय इज नाउ बिकम मेन. कळलं? पण आता एकच डेटाबेस आहे. आता आपला हाच एक डेटाबेस आहे, बरोबर. आणि हा डाऊन झाला तर पूर्ण कोलॅप्स. तर आपल्याला आता अजून एक डेटाबेस पाहिजे ना. जर हा डाऊन झाला तर दुसरा एक डेटाबेस पाहिजे की नाही, याच्याच कॉपी. तर आता जो दुसरा डेटाबेस क्रिएट होणार त्याला काय म्हटलं जाईल? स्टँड बाय इन्स्टन्स म्हटलं जाईल. अंडरस्टूड. हा तर बनला आपला मेन. क्लिअर. तर हा मेन क्लिअर बनल्यानंतर हा झालाय मेन. इथे. ओके. नाव एक डेटाबेस आपला परत येईल. तो कोणता होईल? स्टँड बाय. क्लिअर आहे. तर ही प्रोसेस चालूच राहणार. जर प्रायमरी डिलीट झाला, स्टँड बाय ऑक्युपाय करणार त्या सगळ्या गोष्टी आणि स्टँड बायला अगेन सपोर्ट मध्ये एक नवीन डेटाबेस अवेलेबल होईल. अंडरस्टूड. ही प्रोसेस जर आपण मल्टी एजेट वाली केली क्रिएट तर ते अवेलेबल आहे. सी क्रिएट अ स्टँड बाय इन्स्टन्स और डू नॉट क्रिएट अ स्टँड बाय इन्स्टन्स. आपल्यावर डिपेंड करते आपण काय सिलेक्ट करतो. क्लिअर. बट मल्टी एजेट अवेलेबल नाही आहे. हा कधी अवेलेबल असतो तर इथे जे ऑप्शन्स दिलेले आहेत मायस्क्वेअर, पोस्टग्रेस, मायडीबी साठी अवेलेबल नाही आहे. बट जर तुम्ही मायस्क्वेअर क्लिक केलं तर तिथे तो अवेलेबल असणार. ठीक आहे. सो लेट्स चेक इट आउट. मायस्क्वेअर साठी आहे का? हा, मायस्क्वेअर साठी दिसतंय बघा. इथे आर्किटेक्चर पण दिलेलं आहे त्यांनी. अवेलेबिलिटी आहे बट अवेलेबल नाही आहे. आपण एक्सेस नाही करू शकत, त्याला सिलेक्ट नाही करू शकत कारण फ्री टायर मध्ये मे बी अवेलेबल नाही आहे. ओके, नो वरीज. तो सिंगल एजेट डीबी इन्स्टन्स डिप्लॉयमेंट. तर आपण आपला सिंपलचा कुठे करतोय? एकाच अवेलेबिलिटी झोन मध्ये क्रिएट करतोय. हे 2 ऑप्शन सिलेक्ट करता येतात का? नाही. तर इथे पण दिलेलं आहे प्रायमरी इन्स्टन्स डेटाबेस आणि स्टँड बाय डेटाबेसेस. 2 डिफरंट अवेलेबिलिटी झोन्स मध्ये. इथे 2 आहेत कारण मल्टी एजेट डीबी क्लस्टर डिप्लॉयमेंट आहे तो 3 इन्स्टन्सेस आणि इकडे काय दिलेलं आहे? 2 इन्स्टन्सेस. तर 1 एक स्टँड बाय, दुसरा कुठेतरी अवेलेबल राहणार आहे. तर हे डिपेंड करतं तुम्ही इथे कोणतं इंजिन सिलेक्ट करताय. पोस्टग्रेस साठी आहे का अवेलेबल? वी कॅन चेक दॅट वन टू.
येस पोस्टग्रेस साठी पण अवेलेबल आहे, बट MariaDB साठी पण हे प्रोडक्शन अवेलेबल असते ना आपल्याकडे, तर आपल्याला समजलं असतं प्रोडक्शन साठी हे तिन्ही अवेलेबल असतात, तीनपैकी कुठलाही यूज करू शकतो. पण यांनी आता लावलेले आहे काय लिमिटेशन्स. क्लिअर? काही इश्यू आहे? कुठे नाही ऑन नाही होत झालं, असंच होतं ब्लँकच होतं ते काल पण. हा भरपूर ठिकाणी जेव्हा तुम्ही बघणार ना तेव्हा हे सगळे ऑन दिसतील तुम्हाला, पण आता न्यू फीचर्स जे यांनी लावलेले आहेत ते रिस्ट्रिक्टेड लावलेले आहेत. फ्री टायर साठी सेपरेट आहे. जर तुमचं प्रोडक्शन लेवलचं अकाउंट असेल प्रोडक्शन लेवलचं तर तुम्ही करू शकता. तो काय म्हणतोय अपग्रेड प्लॅन. जर तुम्ही प्लॅन अपग्रेड करून चेक करणार तर तुम्हाला हे सगळे ऑप्शन मिळतील, त्याला पे करावं लागेल. इझी क्रिएट मध्ये पण अवेलेबल नाही आहे. यू कॅन सी इझी क्रिएट ओके. इझी क्रिएट मध्ये जर आपण पोस्टग्रेस सिलेक्ट करतोय तर हे दोन्ही ऑप्शन ब्लँक आहेत, दिसतात. इझी क्रिएट मध्ये पण नाहीये, कुठेच नाहीये, मी चेक केलंय नाहीये. सी पण आपल्याला पूर्ण ऑप्शन्स बघायचे आहे म्हणून आपण फुल क्रिएशन्स मध्ये जातोय. सो सी हिअर पोस्टग्रेस साठी हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ओके स्टोरेज टाइप डोंट कनेक्ट इथपर्यंत आलोय ना आपण. ठीक आहे. तर आपला MariaDB घेऊन चालू. समजलं आपल्याला अवेलेबिलिटी अँड ड्युरेबिलिटी मधला कन्सेप्ट. ठीक आहे. MariaDB 10.11 ओके. और सेटिंग्स आहे सेल्फ मॅनेज ऍडमिन 1 2 3. पासवर्ड ऑथेंटिकेशन असलं पाहिजे. स्टेबल क्लास आहे. स्टोरेज आपण घेतलेला आहे. डोंट कनेक्ट विथ. आता इथे बघा हे दोन ऑप्शन्स अवेलेबल आहे. डोंट कनेक्ट टू एन EC2 कम्प्युट रिसोर्स. तर आपण काय करू शकतो डायरेक्ट याची कनेक्टिव्हिटी आपण EC2 इन्स्टन्स सोबत करू शकतो. पण सध्या आपण बाय डिफॉल्ट मध्ये जाऊ. IP वर्जन V6 V4 देन VPC. हा कुठे राहणार VPC. आपल्या जेव्हा VPC ला आपल्याला कनेक्ट करायचं आहे त्या VPC मध्ये हा काम करेल, त्यापेक्षा दुसऱ्या VPC मध्ये काम करणार नाही. सो दिस वन डिफॉल्ट VPC देणार इथे तुम्हाला सबनेट ग्रुप. आता हे सबनेट ग्रुप मीन्स व्हॉट, 3 सबनेट असणार आपल्याकडे, तर तिघांचा एक ग्रुप करा. तिघांपैकीही कुठेही आपला इन्स्टन्स असेल तर तो याला कनेक्ट करू शकतो. बट जर का तुम्ही 2 सबनेट सिलेक्ट केले तर त्या 2 सबनेट मधूनच ऍक्सेस होणार, तिसऱ्या सबनेट मधून ऍक्सेस होणार नाही. तर तो ग्रुप आपण इथे क्रिएट करू शकतो की किती सबनेट्स आपल्याला ऍक्सेस करण्यासाठी पाहिजे. क्लिअर? ओके. सो दॅट इज नथिंग बट डिफॉल्ट वन. पब्लिक ऍक्सेस ठेवायचं आहे की नाही ठेवायचं आहे? येस ऑर नो? नो. वाय? जर एखाद्या हॉटेलने त्याच्या किचनचा ऍक्सेस पब्लिकला देऊन दिलं तर काय होईल? असं होते का पॉसिबल? नाही. तर कुठलाही डेटाबेसचा ऍक्सेस पब्लिकली दिला जात नाही, हे लक्षात ठेवायचं. तुमच्या फोनचा पब्लिक ऍक्सेस आहे का? नाही. तुम्ही प्रायव्हेट फोन नंबर टाकता ना, आपला पासवर्ड टाकता तेव्हाच होईल ना ऍक्सेस, बरोबर की नाही? प्रायव्हेट असतो. सिक्युरिटी. देन इथे आहे सिक्युरिटी फायरवॉल, VPC सिक्युरिटी फायरवॉल. तर इथे काय आहे आपला सिक्युरिटी ग्रुप आपल्याला अटॅच करायचा आहे. सध्या कोणता अटॅच आहे? कोणता आहे? डिफॉल्ट वन. इथे त्यांनी डेटाबेस हा सर डिफॉल्ट वन आहे. तर आपली एक रिक्वायरमेंट अशी आहे की आपल्या सिक्युरिटी ग्रुप मध्ये काय असला पाहिजे? पोर्ट नंबर अवेलेबल असला पाहिजे. 3306 डिफॉल्ट मध्ये आहे का? नाही आहे. आपण आपला एक पोर्ट सिक्युरिटी ग्रुप क्रिएट केलाय, त्याला एक अटॅच करू. 2 असले तरी काही फरक नाही पडत, मल्टिपल तुम्ही अटॅच करू शकता. बट ठीक आहे, कन्फ्युज नका होऊ, फक्त MySG ठेवा, चालेल? ओके. देन अवेलेबिलिटी झोन. हा कोणत्या अवेलेबिलिटी झोन मध्ये तुम्हाला क्रिएट करायचा आहे? डिपेंड्स ऑन यू. क्लिअर आहे? आपला इन्स्टन्स कोणत्या अवेलेबिलिटी झोन मध्ये क्रिएट झालाय? 1B. सो इथे पण 1B फॉर नो कन्फ्युजन. ठीक आहे, 1B मध्ये करतोय. नेक्स्ट RDS प्रॉक्सी. तर प्रॉक्सी जर आपण यूज करतोय तर काय होईल? याची एक्स्ट्रा कॉस्टिंग लागते. ठीक आहे, एक्स्ट्रा कॉस्टिंग इथे लिहिले पण असणार आहे त्याला. ऑटोमॅटिकली क्रिएट IAM रोल अँड सिक्रेट मॅनेजर सिक्रेट फॉर प्रॉक्सी.
ॲडिशनल कॉस्ट आहे लिहिलेलं आहे यांनी. ठीक आहे, याचे बेनिफिट्स आहेत पण कॉस्टिंग पण चांगली असणार. देन सर्टिफिकेशन यांचा काही विचार करायची गरज नाही आहे. टॅग्स मॉनिटरिंग कन्सेप्ट आहे. हा मॉनिटरिंग आपण कुठे बघणार, क्लाउड वॉच मध्ये बघणार, बट बाय डिफॉल्ट मध्ये दिस वन. देन नेक्स्ट ऍडिशनल मॉनिटरिंग सेटिंग तुम्हाला इथे लावता येईल. ऍडिशनल मॉनिटरिंग सेटअप इथे करता येईल. इन्हान्स मॉनिटरिंग 1 मिनिट मॉनिटरिंग ठेवायचे की 10 मिनिट मॉनिटरिंग ठेवायचे इथे करता येईल. लॉग्स पण आपल्याला इथे फाईल्स मॉनिटरिंग साठी करता येईल. ऍडिशनल कॉन्फिगरेशन मध्ये बघा काही आहे का आणखी. हा इथे काय ऑप्शन दिलेला आहे, डेटाबेस ऑप्शन्स, इनिशियल डेटाबेस नेम. तर लेट्स कन्सिडर करा तुमची एक रिक्वायरमेंट आहे, आपला डेटाबेस इन्स्टन्स क्रिएट होणार आणि त्यामध्ये एक डेटाबेस जो आपल्याला आवश्यक आहे तो क्रिएट व्हायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे MySQL क्रिएट डेटाबेस करतो आपण, राईट ना. तर ती कमांड इनिशियल लेवलवर आपल्याला जर चालवायची असेल तर इथे फक्त आपण डेटाबेसचं नाव देऊन देऊ, तो ऑटोमॅटिकली तिकडे क्रिएट होईल. कळलं? ओके. बाकी हे तुम्हाला डेव्हलपर सोबत बसून चेक करावं लागतं की काय यूज करणार. नेक्स्ट बॅकअप. आता काय दिलेलं आहे, बॅकअप. आपल्या या डेटाबेसचा बॅकअप तर रिक्वायरमेंट आहे की नाही. बॅकअप नसेल तर आपण जर डिलीट झालेल्या गोष्टी घेऊ शकतो का, नाही. सो बॅकअप इनेबल ऑटोमेटेड बॅकअप. काय दिलेलं आहे, इनेबल ऑटोमेटेड बॅकअप. काय करणार हा, पॉइंट इन टाइम स्नॅपशॉट ऑफ युअर डेटाबेसेस. काय होईल, आपण रनिंग मध्ये आहोत, काम करतोय आणि ते जे काम सुरू आहे त्याच टाइम मध्ये काय होईल, एक स्नॅपशॉट क्रिएट होईल. पण त्याच्यानंतर जर तुम्ही काही काम केलं असेल तर ते काम त्या स्नॅपशॉट मध्ये राहणार का, नाही. तर पॉइंट इन टाइम स्नॅपशॉट क्रिएट होईल. अंडरस्टूड. आता हा बॅकअप ठेवायचा किती दिवस, स्नॅपशॉट किती दिवस ठेवायचा. यू ऑलरेडी नो व्हॉट इज स्नॅपशॉट. काय असतं स्नॅपशॉट, बॅकअप असतो ना. आपला व्हॉल्यूम असेल, व्हॉल्यूम मध्ये जो काही डेटा असेल तो पूर्ण काय होतो, बॅकअप होतो ऍज अ स्नॅपशॉट, जो की आपण शेअर पण करू शकतो. यू ऑलरेडी नो, राईट. केलं ना डिस्कस, समजलंय. हा, तर आता तो किती दिवस ठेवायचा, पिरियड लावायचा तिथे. करताय बॅकअप रिटेन्शन पिरियड. रिटेन्शन मीन्स किती दिवस ठेवू शकतो, तर डेज मध्ये ठेवू शकतो आपण. लास्ट टू लास्ट मंथ मध्ये 35 डेज आहे. ठीक आहे. सो लेट्स गो विथ D1. असला नसला आपल्याला काय बॅकअप तर फक्त टेस्टिंग पर्पज साठी आहे. ओके. सो बॅकअप विंडो. आता इथे अगेन ऑप्शन दिसेल बॅकअप विंडो. हे सगळे ऑप्शन्स आपल्याला समजून घ्यायचे, त्यानंतरच आपण डेटाबेसला डायरेक्टली ऍक्सेस करून प्रॅक्टिकली करून बघू. each and every term you should know. Backup window means what. आता बॅकअप होणार कधी, दिवसभर आपलं काम चालू आहे पण त्या दिवसात जे पूर्ण आपलं रनिंग मध्ये काम चालू आहे त्याच टायमाला बॅकअप करणार का आपण, नाही. एखादा टाइम ड्युरेशन घ्यावं लागेल ना. आपण ठेवणार की बाबा रात्री 12 वाजता कर, तोपर्यंत माझे कामं संपतात. रात्री 12 ते 1 मध्ये बॅकअप करून टाक, सकाळी मी पूर्ण काम करायला सुरुवात कर. कळलं. तर ते बॅकअप विंडो. आता सध्या नो प्रेफरन्स, बट यू कॅन सिलेक्ट द विंडो. टाइम टेबल द्यायचं इथे, टाइम टेबल द्यायचं इथे. ऑनलाईन आवाज येतो ना, भावना, पूजा. गुड. ओके, समजलं. बॅकअप विंडो काय असेल समजलं. ओके, गुड. ओके, टॅग्स कॉपी करायचे हे ऑप्शन आहे अवेलेबल. आणखी तुमच्या बॅकअपचा रिप्लिकेशन पाहिजे का, खूप इझी कॉन्सेप्ट आहे इथे, फक्त अंडरस्टूड करायचं आहे. बॅकअपचा रिप्लिकेशन मीन्स व्हॉट, एक्झॅक्ट कॉपी. तर बॅकअपची कॉपी करायची आहे का तुम्हाला, हे सगळं असते तुमच्या डेटा हाय अवेलेबिलिटी ठेवण्यासाठी. बॅकअप होणार, बॅकअपची पण एक रिप्लिका क्रिएट होणार, आपल्या डेटाबेसचा पण एक रिप्लिका क्रिएट होणार. सो सी किती साऱ्या गोष्टी AWS आपल्याला प्रोव्हाइड करते तुमचा डेटा तुमच्यासाठी अवेलेबल राहण्यासाठी. की असं बोलूच नका तुम्ही की तुमच्याकडे डेटा नाहीये. कळलं, की असं बोलूच नका तुमच्याकडे डेटा नाहीये आणि आम्ही प्रोव्हाइड करू शकत नाही. तो 100% गॅरंटी देतोय की तुमचा डेटा अवेलेबल राहणार. तर कसं राहणार, ह्या सगळ्या गोष्टींमुळे. कळलं. ओके. सो नथिंग नीडेड. देन इन्क्रिप्शन तुम्हाला ठेवायचं आहे, डेटा इन्क्रिप्ट करून ठेवायचा असेल तर इन्क्रिप्शन ठेवा.
अगेन सिक्युरिटी वाढली इनक्रिप्टेड मोडमध्ये. बाकी नॉर्मल गोष्टी आहेत. मेंटेनन्स जर तुम्ही डेटाबेसमध्ये काही मेंटेनन्स करताय तर ते पण विंडो आपल्याला इथे सिलेक्ट करता येईल. क्लिअर. तर एवढे सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर बोला तुम्हाला कुठला ऑप्शन समजलेला नाही, डेटाबेसमध्ये कुठला ऑप्शन समजलेला नाही. एव्हरीथिंग ओके. ओके, देन लेट्स क्रिएट दिस वन. पासवर्ड एकदा आपण परत टाकू. admin 123 admin 123 कन्फर्म. बाकी पूर्ण सिलेक्टेड आहे. काही चेंजेस करायचे आहे का? नाही. आफ्टर डेटाबेस यू कांट चेंज इट्स VPC, म्हणजे ज्याला अटॅच होईल तोच होईल, बाकी काही करणार नाही. सिक्युरिटी फायरवॉल MySG दिलेला आहे आपण. अवेलेबिलिटी झोन 1B. परफेक्ट. क्रिएट डेटाबेस. सो डेटाबेस क्रिएट होणार, बॅकअप होणार, बॅकअप झाल्यानंतर तो आपल्याला अवेलेबल करून देणार. एवढ्या टर्म्स आपल्याला माहिती आहे. पासवर्ड टाकला आहे, ठीक आहे, व्हेरी गुड. सो क्रिएटिंग मोड. नाव इथे येऊ आपण आणि सेटअप करू. आपल्याला इथे काहीच करायची गरज नाही ना, MySQL तर अवेलेबल आहे, फक्त ऍक्सेस करून बघायला लागेल. हां, बट एका इन्स्टन्समध्ये डेटाबेस कसा क्रिएट करायचा ते आपण बघितलेलं आहे. इन्स्टन्समध्ये डेटाबेस कसा इन्स्टॉल करायचा ते समजलं. MariaDB फक्त आपल्याला काय करावं लागेल, इथे पासवर्ड सेट करावं लागेल आणि आपण आपला डेटाबेस यूज करू शकतो. बट जे इश्यूज येणार त्या इश्यूजला ओव्हरकम म्हणजे सगळं RDS. राईट. सो वेट until it gets ready, then we will take an access. Understood? So creating mode, then it will goes to backup mode, then available. तर स्टेटस आहे, रोल आहे. हा तोपर्यंत हा क्रिएट होतपर्यंत इथले ऑप्शन्स पण बघून घेऊ. बोर होत आहे का कोणी? झोप मारायचा का नाही ना? पक्का झोप लागते कुणाला? ठीक आहे. म्हणजे थोडासा इंटरेस्ट तुम्ही इथे बनवून ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी समजणं आवश्यक आहे. आणि असं नाही आहे की तुम्ही याच्यावर काम नाही करणार, रेग्युलर बेसिसवर काम करावं लागणार आहे. म्हणून ह्या गोष्टी सगळ्या अंडरस्टूड करणे आवश्यक आहे. आणि नंतर ना डेटाबेसच्या कमांड्स, क्रिएट डेटाबेस, टेबल, शो, हे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ते कमांड्स लर्न करा, काय प्रॉब्लेम नाही. बट येस, मोस्ट इम्पॉर्टंट RDS. सो कनेक्टिव्हिटी करण्यासाठी इथे तुम्हाला कोड कुठलेही ॲप्लिकेशन API थ्रू आपण ॲक्सेस करू शकतो युझिंग दिस वन. क्लाउड शेलचं ऑप्शन यू ऑलरेडी नो. दिस वन इज द क्लाउड शेल ऑप्शन. तो डायरेक्टली क्लाउड शेल ऑप्शन ओपन करेल आणि ॲक्सेस करायला देईल. नेक्स्ट एंड पॉईंट्स. बट आपण कशा थ्रू जाणार आहोत? एंड पॉईंट्स. सध्या काही दिसणार नाहीये कारण काय क्रिएटच नाही झालंय. ओके, क्रिएटिंग मोडमध्येच आहे तर सध्या आपल्याला इथे काही दिसणार नाहीये. बट कळलं, इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसेल. आपण डेटाबेस कोणता क्रिएट करणार आहोत? टाटा नावाचा ऑलरेडी क्रिएट होईल तिथे. मास्टर युजर नेम, ऍडमिन, इन्स्टन्स, कनेक्टिव्हिटी, हे सगळे ऑप्शन अवेलेबल होतील इथे. इकडे बघा VPC कोणता आहे, अवेलेबिलिटी झोन कोणता आहे, सबनेट ग्रुप, सबनेट्स, सिक्युरिटी ग्रुप जो आपण दिलेला आहे ते पूर्ण डिटेल मिळेल इथे. कनेक्शन जर केलं असेल आपण EC2 सोबत किंवा लॅम्बडा सोबत तर तिथे दोन कनेक्टिव्हिटी आपल्याला करता येईल, EC2 अँड लॅम्बडा. सिक्युरिटी ग्रुप रूल, येस, जे आपण दिलेलं आहे ते. आणि रिप्लिकेशन, वन रिप्लिकेशन इज इन प्रोग्रेस. मॉनिटरिंगचा कन्सेप्ट आपण नंतर बघणार आहोत. लॉग्स अँड इव्हेंट्स मध्ये आपण लॉग्स पण क्लाउड वॉचवर बघू. क्लाउड वॉच एकदा समजलं की ऍक्च्युली हे कसं करता येईल, इथे हा क्लाउड वॉचचा ऑप्शन का बरं अवेलेबल आहे ते तुम्हाला कळेल. क्लिअर. कॉन्फिगरेशन, तर कम्प्लीट कॉन्फिगरेशन इथे तुम्हाला चेक करायला मिळेल. मेंटेनन्स अँड बॅकअप, जे आतापर्यंत आपण बघितलं मेंटेनन्स बॅकअप, तो इथे कॉन्फिगर करायला मिळेल. ओके, टेक अ स्नॅपशॉट, हा स्नॅपशॉट ऑप्शन इथे पण अवेलेबल आहे आणि लेफ्ट हँड साइडला पण इकडे अवेलेबल आहे, दिसतोय. सी, डेटा मायग्रेशन, जर तुम्ही EC2 वर एक डेटाबेस बनवलेला असणार
आणि तो EC2 चा डेटाबेस तुम्हाला इकडे कॉपी करायचा असेल तर डेटा मायग्रेशन प्रोसेस थ्रू जावं लागेल. म्हणजे EC2 टर्मिनेट करा, देन पूर्ण डेटा इकडे मायग्रेट होऊन जाईल. कळलं? ते तुमच्यासाठी टास्क मध्ये ठेवतो. रिकमेंडेशन मध्ये काय आहे? नथिंग मोर नीडेड, जस्ट वेट. कॉन्फिगरिंग इनहान्स मॉनिटरिंग मोड मध्ये आहे आता, तर मॉनिटरिंग मोड मध्ये चाललाय तो. सो जस्ट वेट कपल ऑफ मिनिट मोर. तोपर्यंत इन्स्टन्सवर आपण काम करून बघू, राईट? तर इन्स्टन्सवर आणखी कोणत्या कमांड यूज करावं लागतं MariaDB ऍक्सेस करण्यासाठी? दिस सिक्युअर इन्स्टॉलेशन. ओके, सिक्युअर इन्स्टॉलेशन कशासाठी? पासवर्ड सेटअप करण्यासाठी. सो हिअर जर आपल्याला मॅन्युअल वेने काम करायचं असेल, कुठे इन्स्टन्सवर आपला डेटाबेस क्रिएट करून जर आपल्याला डेटाबेसवर काम करायचं असेल तर MySQL आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे, MariaDB इन्स्टॉल केलेला आहे. ही कमांड रन करा, तुम्हाला पासवर्ड मागणार, तो एंटर करंट पासवर्ड ADMI123 एंटर. बाकी कुठल्याही गोष्टी आपल्याला करायची नाहीये. सो नन 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 नन. क्लिअर? आणि आपण एक्सेस कसं करतो? MySQL -u काय देतो आपण? रूट आणखी -p दिल्यानंतर पासवर्ड एक तर तुम्ही असंच लिहा डायरेक्ट 1 2 3, बट हा कुणालाही माहित होईल त्यासाठी आपण काय करतो? एंटर करतो, याला admin 1 2 3 असा पासवर्ड देतो आणि आपण MariaDB च्या आतमध्ये एंटर करतो. तर हा कोणता लोकल डेटाबेस आहे, या इन्स्टन्स मध्ये जो क्रिएट केलाय तो डेटाबेस. कमांड लक्षात ठेवा, ही लोकल कमांड आहे. ओके, सो एवढं बघितलं होतं. आपण काय करतोय? कमांड शो डाटाबेसेस. आता डेटाबेस वाला कमांड यायला पाहिजे. इथे एस येतो, आहेत अवेलेबल, हे लोकल आहे पूर्ण. बट समोर जाऊन जर आपला हा इन्स्टन्स डाऊन झाला तर डेटाबेस पण गेला. डेटाबेसचा बॅकअप आहे का? नाही, इन्स्टन्सचाच बॅकअप घ्यायला लागेल, तेव्हा डेटाबेसचा बॅकअप मिळेल. आहेत ना इश्यूज? तर यासाठीच आपण काय यूज केलेलं आहे? RDS यूज केलाय. तिथे तो सगळं डेटाबेसचं कॉन्फिगरेशन, बॅकअप, रिप्लिकेशन, ऑल थिंग्स वी कॅन मॅनेज. अंडरस्टूड? सो एकदा चेक करू ते आलाय का अवेलेबल आपलं बॅकिंग अप मोड मध्ये. तर इथे तुम्ही चेक करू शकता, बॅकिंग अप मोड मध्ये आहे. आय थिंक हा कमांड झालेले आहेत. ओके, पण आपल्याला एंड पॉइंट थ्रू जायचं आहे. सो सी कॉपी एंड पॉइंट कॉपी करणार आणि इकडे यूज करणार. लोकलचं काय आपल्याला आता सध्या यूज नाही करायचं आहे. एक्झिट बाय बोलतोय हा. आपल्याला एक्सेस कोणाचा घ्यायचा आहे? लोकलचा घ्यायचा नाही आहे, आपल्याला RDS वाला इन्स्टन्स याचा घ्यायचा आहे, डेटाबेसचा एक्सेस. तर काय करणार? -h यूज करतो कशासाठी? रिमोट लोकेशन वर जर आपला डेटाबेस असेल तर -h फॉर होस्ट. ठीक आहे. सो सिंपली इथे काय करणार? कॉपी करणार तो एंड पॉइंट, की मला इथे कनेक्ट करायचं, लोकली नाही. ओके, -p रूट. युजर कोण आहे आपला? ऍडमिन. रूट नाही आहे, ऍडमिन आहे. आणि p. पासवर्ड आलाय, पासवर्ड टाका. कनेक्ट होत आहे? नाही होत आहे. तर सिक्युरिटी ग्रुप वर जाऊ, चेक करू. AT आणि 22 दिलेला आहे, तर आपल्याला इथे चेंज करावं लागेल. आणि हा सिक्युरिटी ग्रुप आपण तिकडे पण अटॅच केलेला. तर एकदा जरी आपण पोर्ट अलाउ केला तर दोन्ही ठिकाणी कॅप्चर होईल. हे काय दिलेलं आहे? HTTP. अच्छा, ते आपण त्या काल करून बघितलेलं. ते रिमूव्ह ऍड एक टाकतोय HTTP.
एनिवेअर, वन मोर, काय असायला पाहिजे, मायस्क्वेल, कोणतं राहणार 3306. पोर्ट नंबर कुठून मिळतं, तर जेव्हा आपण क्रिएट करतो तेव्हा तिथे खाली पोर्ट नंबर आपल्याला मिळून जातोय, किंवा तुम्ही इकडे पण चेक करू शकता पोर्ट नंबर काय 3306. 3306 फ्रॉम एनिवेअर, सेव्ह रूल्स. ओके, क्रिएटेड मोड आलाय का इथे, अवेलेबल आहे. येस, सी नाव वी आर इनसाइड दी RDS डेटाबेस. कळलं. आता एक आपली टर्म आपण इथे यूज केली आहे, जस्ट टू टेस्ट टाटा. कोणता डेटाबेस क्रिएट करायला सांगितलं त्याला, टाटा नावाचा, राईट. सो जस्ट चेक, काय करतो कमांड आपण, शो डेटाबेसेस. कोणी आहे का इथे डेटाबेसचं नॉलेज असलेलं कमांड्सचं, यु नो. ओके, कमांड सांगा मग. शो डेटाबेसेस, बसा. बघा इथे टाटा नावाचं आलंय डेटाबेस, म्हणजे दिस वन इज फ्रॉम अवर RDS. आता इथे तुम्हाला वाटेल ते टेबल्स डेटाबेसेस क्रिएट करा, त्यामध्ये टेबल्स टाका, यू वॉन्ट टू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. इझी आहे, काय कठीण वाटतंय, नाही ना, ठीक आहे. सो इथेच थांबू सध्याचं.